नमस्कार, मी गायकवाड आर्या. मी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकते. तर मी ज्ञानवर्धनीमध्ये बाल आनंद मेळावा बघण्यासाठी आले होते. इथं आल्यावर कळालं की जसं काही गुरुवारपेक्षा जास्त मोठाच बाजार बनलेला. सगळ्यांचे वेगवेगळे स्टॉल बघायला मिळत आहे. इथं सगळ्यांचे वेगवेगळे नवीन पदार्थ, मुलांना ह्याच वयामध्ये व्यवसाय कसा करायचा सगळं समजतंय. इथं वेगवेगळे सगळे स्टॉल लावले, खाद्यपदार्थ, सगळे वेगवेगळे पदार्थ. छोट्या मुलांना आत्ताच कळतंय की व्यवसाय कसा सुरू करायचा, कोणती वस्तू कितीला, कोणतं काय कितीला. खरंच खूप छान वाटलं बाल आनंद मेळाव्यामध्ये येऊन. धन्यवाद. मी रोडच खाते, ते पण एकदम मस्त बनलेलं आहे. इथे जिथं 100 रुपयाला भेटतं हे इथं फक्त 10 रुपयाला आहे. एकदम भारी आणि एकदम 10 रुपयाचे 100 रुपये कसे करता येईल, 100 रुपयाचे 200 रुपये कसे करता येईल, अशा पद्धतीनं मुलांनी पालकांनी उद्योजकता शिकावी. ते जरी मान्यवरांनी त्यांना सांगायला त्यांना प्रतिसाद द्यावा, प्रत्येकाला भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजचे प्रतिनिधी व्यापारी श्री व सौ प्रिया सौर बळगट यांचा सन्मान मोरेश्वर धर्माधिकारी आणि सुरेखा धर्माधिकारी मला आज ज्ञानवर्धन या शाळेने इथं बोलवले, मी त्यांचा आभार मानतो आणि तुमच्या शाळेचा बाल आनंद मिळावा सुंदर असा प्रेरणा कार्यक्रम तुम्हाला आज पाहायला मिळाला. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मला सर्वांनी अमान सन्मान दिला, त्यांच्यामुळे मी सर्व शाळेचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी घडवले पण आणि याच्याबद्दल बोलवतील आणि आज जो बाल आनंद मेळावा जो बोलवला आहे अतिशय फार मोठी गर्दी कुठंच पाहायला भेटत नाही. अशी गर्दी या बाल आनंद मेळाव्यात आहे. सर्वांना शुभेच्छा. जय जय महाराज. या बाल आनंद मेळाव्याला आपल्याला आहे. या सर्वांचे आमच्या शाळेच्या वतीने धन्यवाद. आमच्या या बाल शिक्षणाच्या कौतुक करण्यासाठी, त्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. मुलांना उत्साह मिळावा, त्यांनी केलेल्या गोष्टीचा त्यांना परामर्श करता यावा. कारण सगळ्या गोष्टी आपण घरी करतोच, पण इथे करून या मुलांनी आणले ते घेण्यात जास्त आनंद होतो. छान झालंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना देण्या घेण्याचे व्यवहार त्यानिमित्ताने समजतात, पैशाचे व्यवहार समजतात आणि कसा करावा, व्यवहार कसा करावा हा मुलांना जास्त चांगला समजतो. घरी सगळेच जण करतात, सगळ्यांच्या आयात बनवतात, परंतु ते आणल्यानंतर आपली वस्तू चांगली कशी ही मुलं एकामेकांना करून मित्रांना सांगतात आणि मग खूप वाढत. या मुलाखतीमध्ये मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळालं आणि सगळ्या पालकांना, इतर सगळे शिक्षक लोक, गावातले सर्वजण, सगळ्यांना या बालानंद मेळाव्याचा आनंद उपभोग मिळाला. मेळाव्यामध्ये सगळ्या महिला इतका आनंद घेत आहेत की रोज त्यांच्या घरात वेगवेगळे प्रकार खायला मिळतात. त्यांना मुलांचा आनंद पाहताना खूप मनाला आनंद होतो. त्यांचा हसून त्यांचा चेहरा खूप प्रसन्न वाटतो. आपल्याला खूप समाधान वाटतं. मुलांनी केलेल्यांचं खूप कौतुक वाटतं. सगळ्यांनी सहभाग खूप छान घेतला. पालकांचा प्रतिसाद उदंड मिळाला. मॅडम काय वाटतं तुम्हाला?
चांगले चांगले पदार्थ बनवून आणलेले आहेत की काय खावं आणि काय खाऊ नये असं झाले आहे. इतके छान पदार्थ बनवलेले आहेत आणि खरोखर सगळेजण इतकी मुलं जी आहेत या आनंदाचा मेळावा ज्याला म्हणतो आपण त्या मेळाव्याप्रमाणे आनंद पण घेत आहेत, खाऊन आनंद घेत आहेत, याचा जास्त आनंद वाटतो. धन्यवाद. आमच्या मुलांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे. अतिशय आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात हा बाल आनंद मेळावा संपन्न होत आहे. पालकांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. मागच्याही वर्षी आपला बाल आनंद मेळावा अतिशय उत्साहामध्ये संपन्न चॉकलेट कितीला आहे? चॉकलेट कितले सांग? 1 ला 2 आहे म्हणा. सांग बाळा. बिस्किट तर 5 रुपयाला आहे. सांग ना बाळा, व्हिडिओ चालते. कितीला आहे? सांग 1 रुपयाला 2. सांग. बोल ना बाळा, तुझ्यासाठी येते. हे कितीला आहे? 5 रुपयाला सांग रे. 5 रुपयाला अरे वा. हो झाड फोटो बघ ना. स्टॉल कोणाचा आहे? तुझा का? अरे वा. कितीला आहे? 10 रुपयाला. अजून काय आहे? सोयाबीन चिल्ली कितीला आहे? 10 रुपयाला फक्त. अरे वा. मॅडमचं बाईट घ्या. मुलांचा कितीला आहे? अरे वा. तुझं नाव काय? नाव काय तुझं नाव? हा? वर्ग क्लास 3री. अरे वा. ढोकळा एका ठिकाणी तुम्हाला खायला पण भाजीपाला पण सर्व एका ठिकाणी पाहायला भेटतंय आणि खरेदी करायला भेटतंय. हाच तर खरा आनंद आहे. भरपूर आनंद घेतला आम्ही. एकदम छान, मुलांना प्रोत्साहन. कसं
कसं वाटलं? काय वेगळं काय वाटलं तुम्हाला इथं आज? काय काय आणलं होतं? तुझं नाव काय बघा? संपलं सगळं? नाही अजून. हो. नाव काय तुझं? नाव काय? हा? नाव सांग, पूर्ण नाव सांग. काय आणलं होतं? कुठं खिचडी? हा मस्त. कोणत्या वर्गात आहे तू? मॅडम कोणते आहे तुझे? तरी आतमध्ये आता ना. स्टॉल लावणार.